विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाडा येथे आषाढी एकादशी यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न। विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या धापेवाडा येथे आषाढी एकादशी निमित्त पारंपरिक यात्रा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाली। पहाटेपासूनच विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। हरिनामाचा गजर, टाळ मृदुंगाचा निनाद, भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। नागपुरासह विदर्भातील विविध जिल्ह्यातून तसेच राज्याच्या इतर भागातून हजारो भाविक धापेवाड्यात दर्शनासाठी दाखल झाले। वारकरी दिंड्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत मंदिरात प्रवेश केला। मंदिर परिसरात दिवसभर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसाद, भजन, संकीर्तन, कीर्तन आणि सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती। ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्वयंसेवकांनी यात्रेचं यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। विदर्भातील भाविकांसाठी विशेष श्रद्धास्थान असलेल्या धापेवाडा येथील आषाढी एकादशी यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडली। श्रद्धा, भक्ती आणि वारकरी परंपरेचा संगम असलेल्या या यात्रेने विदर्भाचे पंढरपूर ही ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।